बोट लागता का म्हणे आपण बाजूला थोडंसं सहकार्य करा आपण प्रेक्षक वर्ग प्लीज बाजूला आपण 3 ओव्हरची मॅच असेल 3 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये तर बघा 2 धाब्यांची पॅनल्टी सुद्धा असेल राया संघाला आरसीसी राया संघाला 2 धाब्यांची पॅनल्टी असेल कारण 2 खेळाडूंचे टी शर्ट नाही घेत त्यामुळे आपण पाहतो या ठिकाणी 2 धाब्यांची पॅनल्टी त्यांना दिली जाते याची दक्षता घ्या आपण तर सामना इथे लगेच सुरू होईल क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील प्रसाद सहस्त्र बुद्धेश्वर आणि दुसऱ्या बाजूला असतील ऍज अ कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे राहुल भोईर निश्चित आपण पाहतोय आता पंचांचं काम या ठिकाणी मैदानावरती सांभाळतील कारण तुम्ही पाहतात संघ इथे जिंकलाय निंबोली संघ अर्थातच आपण पाहतोय उमेश केणे सरांचा संघ जिंकलाय आणि इथे आपण पाहतोय क्वार्टर फायनलची बिग लढत तुम्हाला पाहायला मिळते इथे या 2 संघामध्ये आरसीसी राया विपक्ष आपण पाहतोय आदित्य स्पोर्ट निंबवडी टॉस जिंकला आपण पाहतो सर्वप्रथम आरसीसी राया संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आमंत्रित केलं फलंदाजीसाठी 3 षटकांचा सामना तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना विनंती करेल व्यासपीठावरती आणि प्रेक्षकांना खास करून विनंती करेल प्लीज थोडासा आवाज कमी करा प्लीज थोडासा आवाज कमी करा आपण व्यासपीठावरती थोडीशी शांतता ठेवा प्लीज तर चला मी थोडी मैदानाच्या आतमध्ये जातोय आपण पाहतोय निंबोली संघाची महेंद्र आणि तुम्हाला पाहायला मिळेल कल्पेश तर आमच्या ड्रिंक्स ट्रॉलीवरती जे आमचे खेळाडू बसलेत खास करून वावोली संघाचे खेळाडू ड्रिंक्स ट्रॉली ऍक्टिव्हा वरती जे खेळाडू बसले लक्ष द्या आपण आपल्या बाजूला जे समर्थक आहेत त्यांना आपण बाजूला करायचं आहे आपण कमिटी मेंबर आहात त्यामुळे आपण थोडस लक्ष द्या तर सामना इथे सुरू होतोय आरसीसी राया विपक्ष आदित्य स्पोर्ट निंबवडी यांचे पहिला चेंडू गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती लेट्स प्ले पहिला चेंडू ऑफरायचा क्लासिक फटका तुम्ही पाहतात क्रिकेटचं मादक सौंदर्य चेंडू सीमा पलीकडे आगास करते फलंदाज तुम्ही पाहतात महेंद्रच्या बॅटमधनं शानदार चौकार पहिला चेंडू ऑफरायचा क्लासिक फटका तुम्ही पाहतात क्रिकेटचं मादक सौंदर्य चेंडू सीमा पलीकडे आगास करते फलंदाज तुम्ही पाहतात थँक्यू सो मच डीजे तर चला कांबा संघाचा संगणक आणि रायता संघाचा संगणक चला या आपण आपला प्रतिनिधी जरी असला तरी यायचं आपण संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र हा चेंडू तुम्ही पाहतात किती उंच गेलाय लॉंग बिग बे गॉन 6 रन षटकार प्रतिनिधी जरी असला तरी यायचं आपण संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र हा चेंडू तुम्ही पाहतात किती उंच गेलाय लॉंग बिग बे गॉन 6 क्या बात आहे पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार तुम्ही पाहतात काय आगास केला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज महेंद्र काय सुरुवात करून देतो आपल्या संघाला स्वप्नबद्ध सुरुवात करून देतो आपल्या संघासाठी महेंद्र ऑन अ फायर ओव्हर द विकेट आकिफ हा चेंडू आकिफचा इथं पाहावा लागेल ऑफ स्विंग वरती ठेवला गेला होता चेंडू टप्पावरल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय आणि इथे आपण पाहतोय इथं पाहावा लागेल केल्याचा प्रयत्न केला होता संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळेल पॉवर प्लेचा ओव्हर या ठिकाणी सुरू असेल 3 षटकांचा सामना तुम्ही पाहतात ओव्हर द विकेट आकिफ लोवर फुलटा चेंडू होता चांगला फटका तुम्ही पाहतात या ठिकाणी मात्र 2 षटक चेंडूच्या मागे धावतात 1 धाव कंप्लीट 2 धावा पूर्ण केल्या जातील गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धाब्याच्या मध्ये संघ धावून पोहोचते तुम्ही पाहतात फलकावरची टोटल 12 धाबा फलकावरती 3 षटकांचा सामना तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये हळूहळू या ठिकाणी स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचेल शांतारा चषक 2019 पर्व आजच्या दिवसामध्ये समाप्त होणार मग या ठिकाणी तुम्ही पाहतात क्वार्टर फायनल सामना तुम्हाला पाहायला मिळतो आत्ताच्या क्षणाला हा चेंडू स्कोर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षण खराब तुम्ही पाहतात बॅकअप चांगला बॅकअप सुद्धा खराब शेवटच्या मोमेंटला चुका झाल्यात चुका आणि चुका चेंडू सीमा पलीकडे चौकार स्कोर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षण खराब तुम्ही पाहतात बॅकअप चांगला बॅकअप सुद्धा खराब शेवटच्या मोमेंटला चुका झाल्यात चुका आणि चुका
आकिबचं षटक खूप मागणं तरच चाललंय कारण क्षेत्ररक्षणाचा साथ सुद्धा त्यामुळे लाभत नाहीयेत. चौकार तुम्ही पाहतात पुन्हा एकदा येतोय फलंदाज महेंद्रच्या बॅट मधनं ओव्हर द विकेट. अगेन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क येत नाहीये ओव्हर द विकेट. तर रायते संघाचा संघनायक यायचा अगेन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क आणि प्रतिनिधी असला तरी यायचं लवकर लवकर आपण रायते संघाचा संघनायक आणि कांबा संघाचा संघनायक आला या पण वरती आपण. तर रायते संघ आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या आपण प्लीज. चला रायते संघाचा संघनायक घ्यायचं आपण. तर इथून तुम्ही पाहतात षटक क्रमांक पहिले समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिला एकूण धावसंख्या उभारली गेली. पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा एकवटल्या गेला. आकिबचं थोडस मागणं षटक तुम्ही पाहतात. सॉरी माफ करा 16 धावा असतील. स्मॉल मिस्टेक 16 धावा फलकावरती असतील. एक मजबूत टोटल तुम्ही पाहताय त्या निंबवली संघाकडनं. तर गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये तस्मीर गोलंदाजी मार्गवरती असेल. तस्मीर स्ट्रायकिंग वरती फलंदाज तुम्ही पाहतात कल्पेशला आपण पाहतोय पहिल्यांदाच असेल. उजव्या आणि डावकऱ्याचा फलंदाज तुम्ही पाहता. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा. तस्कीम दुसरं षटक गोलंदाजी मार्गवरती सज्ज राऊंड द विकेट. कल्पेश साठी हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क येत नाहीये. निर्धाव चेंडूची यस नाहीये शेवटच्या मोमेंटला यस थोडस लेट डिसिजन आपण पाहतोय मात्र योग्य तो निर्णय. वाईट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. अवांतर धामिले 17 धावा फलकावरती असतील. मेंढपंचांच्या भूमिकेमध्ये राहुल भोईर यांना तुम्ही पाहू शकता. राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका तुम्ही पाहता. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक जज करतात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या ठिकाणी जे ड्रॉ उरवले गेले होते आपण पाहतोय त्या ड्रॉ मध्ये निश्चित तुम्ही पाहतात कांबा संघाला बाय मिळाली आहे. कांबा संघ मात्र या ठिकाणी मात्र बाय मिळाली. कांबा संघाला याची लक्ष द्या आपण. यातून जिंकणारा संघ रायते संघासमोर गेले. राऊंड द विकेट. हा चेंडू फटका चांगला आपण पाहतोय. चेंडू सीमा पलीकडे ब्रँडेड फटका 6 धावा. यातून जिंकणारा संघ रायते संघासमोर गेले. राऊंड द विकेट. हा चेंडू फटका चांगला आपण पाहतोय. चेंडू सीमा पलीकडे 25 धावा फलकावरती लगावल्या जातात. कल्पेशच्या बॅट मधून सुद्धा षटकार होतोय. कांबा संघाला आपण पाहतोय बाय मिळाली आहे. आणि आता मात्र यातून जो संघ जिंकेल तो थेट आपण पाहतोय संघर्ष करेल सामना करेल तो रायते संघासमोर फाईट करेल. तो संघ कोणता असेल त्याच्यासाठी लढत तुम्ही पाहतात. निंबवले बनाम राया यांच्यामध्ये ओव्हर द विकेट. अजून एक मोठा फटका केला जातो मात्र टॉप एज असेल. जेलची संधी क्षेत्ररक्षक येत आहे. जजमेंट नाहीये. जजमेंट चुकतंय. थ्रो पैकी सुद्धा खराब मात्र बॅकिंग चांगली दिली जाते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं 27 धावा फलकावरती. 27 धावा फलकावरती असतील. पुन्हा एकदा आपण पाहतो सामना सुरू होतोय. कल्पेश ऑन अ स्ट्राईक ओव्हर द विकेट. हा चेंडू दांडी गुल केली जाते. यस इट इज आउट. फलंदाज पहिला धक्का लागतोय. टीमला सुरू होतोय. कल्पेश ऑन अ स्ट्राईक बाद होणार. कल्पेश बॅक टू द पवेलियन. हा चेंडू दांडी गुल केली जाते. कल्पेश बाद झाला. पहिल्या गडी बाद होते आपण पाहतोय. पहिला धक्का लागतो निश्चित तुम्ही पाहताय निंबवणी संघाला. आणि संघाची टोटल 27 धावा असेल. षटक क्रमांक दुसरा अद्याप मार्गस्थ तुम्ही पाहतात. 3 षटकांचा सामना तुम्ही पाहता. 3 षटकांच्या सामन्यामध्ये जिंकण्याची आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना 30 ते 35 धावा तुम्हाला उभाराव्या लागतील. या मॅच मध्ये राया संघासमोर खेळताना आरसीसी राया संघ तुम्ही पाहतात. एक मजबूत संघ तुम्ही पाहतात. निश्चित त्यांच्या समोर खेळत असताना निंबवणी संघाला 30 ते 35 धावा इथे उभाराव्या लागतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती होतोय कृष्णा. फलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा.
तस्कीर राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू एज लागली होती. इथे बघा इथपर्यंत आवाज आमच्यापर्यंत पोहोचला होता. एज लागली होती मोमेंटला. बघा झेल कॅरी करत नाहीये. झेल जमीनला दान केला जातोय. कीपरच्या माध्यमातून थोडीशी चुका झाल्यात आणि इथे आपण पाहतोय जीवदान मिळतोय फलंदाज कृष्णाला. ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. हा चेंडू दुसऱ्यांदा इथे आपण पाहतोय मात्र षटक क्रमांक समाप्त झाला. दुसरा चेंडू खेळ इथे समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फुल स्कोर टोटल तुम्हाला पाहायला मिळते. एकूण तुम्ही पाहता निंबवली संघाची धावसंख्या 27 धावा. थँक्यू सो मच. चला एकत्र येऊ नका आपण पाहतोय राया संघ. एकत्र येऊ नका आपण. टीम मीटिंग अजिबात करू नका आपण. वेल नाही आपल्याकडे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच राहुल भोईर आणि निश्चित प्रसाद सहस्त्रपती सर कॉल द्या आपण. वेल नाही आपल्याकडे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 27 धावा फलकावरती असतील. इथून मात्र शेवटचा डेट ओव्हर असेल. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा एकवटल्या जातील कारण कृष्णा बाद झाला. आपण पाहूया निश्चितच कल्पेश बाद झालाय. कृष्णा आणि महेंद्र अद्याप मैदानावरती असतील कारण महेंद्रने खूप चांगली स्टार्ट आपल्या संघाला दिली होती. एक प्लॅटफॉर्म जो निर्माण करायचा एक दर्जा आपल्या संघाला मिळून दिला होता पहिल्या ओव्हरमध्ये. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये एवढ्या धावा येत नाहीयेत. थोडीशी धावगती मंदावते. 27 धावा फलकावर आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा एकवटेल कृष्णा आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र आपल्या टीम साठी. शेवटचा षटक डेट ओव्हरमध्ये गोलंदाज येतो. गोलंदाजी मार्गवरती अब्दुल ओव्हर द विकेट. हा चेंडू फटका चांगला स्कोर ऑफ द विकेट. चेंडू सीमा पलीकडे डेट ओव्हर मार्गवरती अब्दुल ओव्हर द विकेट. हा चेंडू फटका चांगला स्कोर ऑफ द विकेट. चेंडू सीमा पलीकडे. थँक्यू सो मच डीजे. सुरुवातीपासून आपण पाहतो महेंद्रच्या बॅटमधून फक्त धावा आणि धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 6 धाब्याने संघ जाऊन पोहोचतोय 33 धावा फलकावरती. 3 ओव्हरचा सामना तुम्ही पाहता. 3 ओव्हर मध्ये मी म्हटलं होतं तुम्हाला 30 ते 35 धावा इथे बनवावे लागतील राया संघ समोर खेळत असताना. मात्र त्या आपण पाहतोय एकूण धावा आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तब्बल 33 धावा उभारल्या जातात. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स ओव्हर द विकेट. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट. मिड विकेटचा खेळाडू क्षेत्ररक्षक जज करतो. एक धाव करून दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघ जाऊन पोहोचतो 2 धाबेना 35 धाबा फलकावरती. धावसंख्या तुम्ही पाहतात 35 धाबा. मी म्हटलं होतं 35 ते 35 धाबा उभाराव्या लागतील. 35 धाबा आतापर्यंत उभारल्या गेल्यात. आता असं वाटू लागलंय की 40 ते 45 धाबा सुद्धा उभारू शकेल. निश्चित तुम्ही पाहता आदित्य स्पोर्ट निंबवली संघ खेळ तसं झाला. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला कृष्णा असेल तर एका बाजूला सेट बॅट्समॅन सलामीसाठी आलेला फलंदाज महेंद्रच्या बॅटमधून षटकार चौकार आपण पाहतो सुरुवातीपासून शेवटच्या मोमेंटला. तसेच फटके इथे पाहायला मिळतील का. अब्दुल पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती ओव्हर द विकेट. अब्दुलचा चेंडू शॉर्टपिच चेंडू हुक केला जातोय. क्षेत्ररक्षक एका हाताने जज करतात. जजमेंट चांगलं होतं. मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी निश्चितच या ठिकाणी मात्र वाहवा करेल या क्षेत्ररक्षकाची कारण आपल्या संघासाठी त्यांना 4 धावा वाचवल्यात. व्हेरी गुड फिल्डिंग. अप्रतिम एफर्ट. 4 धावा आपल्या संघासाठी निमित्त वाचवल्या जाव्यात त्या क्षेत्ररक्षकांना. संघ जाऊन पोहोचतो अजून 2 धाबेना 37 धावा फलकावरती. अजूनही आपण पाहतोय षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. ओव्हर द विकेट. बॅकवर्डला जाऊन सुरेख फटका तुम्ही पाहताय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक जज करतात. एका हाताने चेंडू उचलला फेकणार. तोपैकी चांगली मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 39 धावा फलकावरती. ओव्हर द विकेट. अब्दुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. अब्दुलचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक जज करतात. सुरेखच्या दिशेने 1 धाव कंप्लीट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार. तोपर्यंत अजून 2 धावा तुम्ही पाहतात. सिंगल आणि डबल शेवटच्या मोमेंटला प्राधान्य दिले जाते. पण एक धाव शेवटच्या मोमेंटला खूप इम्पॉर्टंट असते. निश्चित तुम्ही पाहता जेव्हा गोलंदाजी करेल निंबवली संघ त्याच्यासाठी या धावा खूप इम्पॉर्टंट राहतील. 2 धावा एकवट संघ जाऊन पोहोचतो. तुम्ही पाहतायत
41. 41 धावा, एक मजबूत टोटल उभारण्यामध्ये यश मिळतोय निंबोली संघाला. फुलटा चेंडू तेवढा चांगला फटका मिड विकेट रिजन मध्ये, खेळाडू तैनात, एक धाव कंप्लीट. अजून 2 धावा पूर्ण होतील का? यस, अजून 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज इथे अजून 2 धावा पूर्ण. पहिल्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. इथे समाप्त झाला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय एकूण टोटल उभारली गेली ती म्हणजेच आदित्य स्पोर्ट निंबोली संघाकडनं 43 धावा उभारल्या गेल्या. तर जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान असेल राया संघासमोर. तर बघा या ठिकाणी मात्र 44 धावांची गरज असेल, मात्र 2 धावांची पॅनल्टी इथे दिली गेली. मात्र ती पॅनल्टी आम्ही जेव्हा हा संघ राया संघ जेव्हा फलंदाजी करेल तेव्हा निश्चित आपण पाहतो इथे मात्र ती पॅनल्टी आम्ही एकूण तुम्ही पाहता जिंकण्यासाठी यस 2 धावा आम्ही आता ऍड करतोय. निश्चित तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र निंबोली संघाच्या स्कोर कार्ड मध्ये आम्ही त्या 2 धावा ऍड करतोय. म्हणजे लक्ष असेल 46. 46 धावेचं लक्ष असेल. 46 धावेचं लक्ष घेऊन उतरतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी राया संघ. चला लगेच सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आपण. 46 धावेचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतोय राया संघ. तुम्ही पाहता आरसीसी राया संघ मैदानाच्या आतमध्ये जाईल. खूप मोठा सामना तुम्ही पाहता. मात्र या ठिकाणी सडेतोड उत्तर द्यावं लागेल. सुरुवातीपासून धाबा ठोक्याव्या लागतील, कारण ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे निश्चित तुम्ही पाहता कौतुक करेल फलंदाजी करत असताना. खास करून महेंद्र इम्प्रेसिव्ह फलंदाजी केली. अप्रतिम फटकेबाजी शेवटच्या मोमेंट पर्यंत त्यांनी दाखवली आणि संघ मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. 46 धावांचं टार्गेट इथे उभारलं गेलं आहे. सामना फक्त 3 षटकांचा आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी 46 धावेची गरज. 2 धावेची पॅनल्टी मी ऍड केली आपण पाहतोय. एखादी धाव निश्चित तुम्ही पाहता किती महत्वाची असते त्या माहिती पडेलच राया संघाला. तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज येतोय ताबिश आणि शपी. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज उमेश केने. पहिला चेंडू लेट्स प्ले. पहिला चेंडू बघा या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने केल्याचा प्रयत्न होता. संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती उमेश केने. पहिला चेंडू लेट्स प्ले. आरसीसी राया संघाला मोठा चेंडू मारायला या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने ओव्हर मध्ये येत नव्हता. धाबा बनवायला संपर्क होत नाही. 20 त्या पण पाहतोय 20 ते 22 धाबा एकवटावे लागतील पहिल्या ओव्हर मध्ये. हा चेंडू ऑनरचा फटका कोरबा टप्प्याचा चेंडू होता. एकच धाव कंप्लीट केली जाईल. एका धाब्याने आपण पाहतोय संघाचं अकाउंट ओपन करतोय अफगाण फलंदाज. सिंगल एकवटली जाते. पॉवर प्लेचा ओव्हर सुरू. उमेश केने स्वतः असेल गोलंदाजी मार्गावरती. एक अनुभवी खेळाडू तुम्ही पाहतात. ओव्हर द विकेट सज्ज होते पुन्हा एकदा. उमेशचा हा चेंडू ऑब्राचा फटका तुम्ही पाहतात. क्षेत्ररक्षक जज करताय मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू. 1 बॉल इनटू द पास. पहिला संघर्षमय चौकार. उमेशचा हा चेंडू ऑब्राचा फटका तुम्ही पाहतात. क्षेत्ररक्षक जज करताय मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू. शबीच्या पाठ मध्ये आपण पाहतो पहिला संघर्षमय चौकार होतोय.
अशाच फटक्यांची गरज आहे. सामना जिंकायचा असेल तर सुरुवातीपासून तुम्हाला मोठे फटके टोकावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील, कारण जिंकण्यासाठी भलं लक्ष असेल. 46 धाब्यांची गरज आहे आणि आता मात्र या चौकारच्या साहाय्यानं फलकावरची टोटल तुम्ही पाहतात 5 धाबा. हा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका लगावून क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंज करतात. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू आला जमिनी लगत. एकच धाव कंप्लीट केली जाईल. फक्त सिंगल. 6 धाबा फलकावरती. 1 धावसंख्या पुढे सरकली. उमेश केने पुन्हा एकदा सज्ज होणार गोलंदाजी मार्गावरती. एक अनुभवी गोलंदाज तुम्ही पाहतात, सातत्याने आपल्या संघासाठी चांगलं योगदान त्यानं दिलंय. तोच गोलंदाज उमेश. टॅप केला जातो चेंडूला. ऑन ड्राईव्हचा पुन्हा एकदा फटका. लॉंग ऑन मध्ये येतो चेंडू. फक्त सिंगल. सिंगल आणि डबल न काय होणार नाहीये. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. 1 धावसंख्या पुढे सरकेल. 7 धावा धाव फलकावरती. उमेश ओव्हर द विकेट. हा चेंडू बॅकफुटला जाऊन सुरेख फटका आपण पाहतोय. स्क्वेअर गेटचा फटका तुम्ही पाहता. क्षेत्ररक्षक जज करतायत. 2 खेळाडू मध्ये आणि चेंडू मध्ये शर्यत लागली आहे. मात्र शर्यत जिंकतोय सर्वात प्रथम चेंडू. हा चेंडू फटका आपण पाहतोय. स्क्वेअर गेटचा फटका तुम्ही पाहता. क्षेत्ररक्षक जज करतायत. 2 खेळाडू मध्ये आणि चेंडू मध्ये शर्यत लागली आहे. डीजे इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये मी म्हटलं होतं 20 ते 22 धावा येणं खूप गरजेचं असेल. मात्र त्या धावा येत नाहीयेत. पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 11 धावा आल्यात. उमेशने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 11 धावा खर्च केल्यात आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय राया संघ 11 धावा फलकावरती लागतोय. एकही गडी बाद नाहीये. मात्र आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 35 धावेची गरज. इथून संघर्ष करावा लागेल. तुम्ही पाहतात या 2 फलंदाजांना आक्रमकता धारण करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. जर या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा एकवटल्या तर शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना मैदानावरती रंगू शकेल. 12 चेंडू आणि 35 धावेची गरज समीकरण मैदानावरती. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्ग वरती महेंद्र ओव्हर द विकेट. महेंद्रचा चेंडू पॅड वरती आदळला. या सिटीज आउट. फलंदाज बाद. लेन लाइन एंड हॅट पॅक गोलंदाजी मार्गावरती महेंद्र आकाशाकडे ओव्हर द विकेट. पहिला धक्का लागतो आपण पाहतोय. महेंद्रचा चेंडू पॅड वरती आदळला. या सिटीज आउट. फलंदाज बाद. लेन ज्या महेंद्रने आपण पाहतोय फलंदाजी करत असताना सुद्धा एकमेव आपण पाहतोय अभिनय दाखवला होता. एक पात्री अभिनय दाखवला होता. षटकार चौकार टोकले होते. त्याच्या जोरावरती संघाने 46 धावा उभारल्या आणि आता गोलंदाजी बारी आल्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना सुद्धा पहिल्या चेंडूवरती काय नजाकत दाखवतो. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय. परवेज नवीन फलंदाज ओव्हर द विकेट. परवेज साठी हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ ड्राईव्हचा फटका केला होता. संपर्क नाही. अतिशय वेगानं चेंडू इथे डिलिव्हर केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. समीकरण बदलतंय. येणारे चेंडू 10 जिंकण्यासाठी गरज असेल आपण पाहतोय 35 धावेची गरज. इथून तुम्हाला संघर्ष करावा लागेल. जमिनीमधून तेल तुम्हाला काढावा लागेल. हा चेंडू टॉपेज असेल. जेलची संधी. यष्टी रक्षक चूक करणार नाहीये. अजून एक फलंदाज करावा लागेल. दुसऱ्या तुम्हाला काढावा लागेल महेंद्रला आणि अजून एक धक्का टॉपेज असेल. संधी संघाला. परवेज यष्टी रक्षक चूक करणार नाहीये. दुसऱ्या विकेटचं पतन. अजून एक फलंदाज बाद झाला. इथून मात्र सामन्याची जिम्मेदारी कोणताही फलंदाज उचलत नाहीयेत. आता प्रथम गोलंदाजी करत असताना धावा खूप खर्च केल्या होत्या राया संघाच्या गोलंदाजाने आणि आता मात्र धावा बनवायची जिम्मेदारी कोण उचलेल. कारण समीकरण बदलत आहे. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावेची गरज. 2 यश मिळतात. 2 सफलता मिळतात. आपण पाहतोय महेंद्रला इम्प्रेस करतोय आपल्या
पाठीराख्यांची मन जिंकतोय, आपल्या खेळाडूंची मन जिंकतोय हा गोलंदाज, हा खेळाडू महेंद्र ओव्हर द विकेट. हा चेंडू अजून एक विकेट, दांडी गुल केली जाते या सिटीत पाठीराख्यांची मन जिंकतोय, आपल्या खेळाडूंची मन जिंकतोय हा गोलंदाज, हा खेळाडू महेंद्र ओव्हर द विकेट. हा चेंडू अजून एक विकेट, अजून एक फलंदाज इथे बाद झालाय, तुम्ही पाहू शकता. तू चल मैं आया असं समीकरण तुम्हाला पाहायला मिळते, कारण एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टिकत नाहीये, क्रीज वरती थांबत नाहीये. टॅप केला जातो चेंडूला, ऑन ड्राईव्हचा फटका तुम्ही पाहतात. फक्त सिंगल, स्वतः गोलंदाज महेंद्र चेंडूवरती जाणार, फक्त सिंगल तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल आणि डबल न मित्रांनो काम चालणार नाहीये. जिंकायचं असेल तर चौकार षटकार टोकावे लागतील. अजूनही चेंडू शिल्लक असतील, आपण पाहतो 7 आणि जिंकण्यासाठी 34 धावेची गरज. षटकार ठोकावे लागतील. हा चेंडू इथे आपण पाहतो फटका चांगला आहे, मात्र यावेळेस टायमिंग पाहावं लागेल. मिड विकेट रिजन मध्ये सोपा जेल टिपला जातोय, शेवटच्या बॉल वरती सुद्धा ठोकावे बाद केला जातोय. हा चेंडू इथे आपण पाहतो फटका चांगला आहे, यावेळेस टायमिंग पाहावं लागेल. मिड विकेट इथे मात्र आपण पाहतोय सामना आता खूप लांब गेला. आरसीसी राया संघाच्या बाजूनं निश्चित आपण पाहतोय सामना झुकलाय, तो म्हणजेच निंबोली संघाच्या बाजूनं, कारण आता गरज असेल 6 चेंडू आणि तब्बल 34 धावेची गरज. राऊंड द विकेट, 6 चेंडू 34 धावा, समीकरण खूप महाग आहे. हा चेंडू स्विच हिटचा फटका केल्याचा प्रयत्न होता, रिवर्स अटेंड करतोय धावा, समीकरण खूप महाग आहे. एकदा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि 34 धावेचा प्रयत्न होता. सामना इथून लांब जातोय. आता मात्र विजयापासून आरसीसी राया संघामार्फत जिंकण्याच्या उंबरठ्यावरती निंबोली संघ. हा चेंडू इथे मात्र उंचाई ज्यादा, लंबाई सुद्धा चांगली पाहायला मिळते, ऍपट खूप चांगला, मात्र चेंडू सीमा पलीकडे जिंकण्याच्या उंबरठ्यावरती निंबोली संघ. हा चेंडू इथे मात्र उंचाई ज्यादा, लंबाई सुद्धा चांगली पाहायला मिळते, ऍपट खूप चांगला. थँक्यू सो मच डीजे उमेश केने सर. जरा हळू, सामना आपण जिंकत आलात, वासाल तर वासाल. राऊंड द विकेट, लोअर फुलटा सुद्धा सर बॅटने खेळून काढला. आपण पाहतोय पुन्हा एकदा शतक चेस करतात उमेश केने, त्याच्या आवागाच्या बाहेर लॉंग ऑन क्षेत्रामधून अजून एक शानदार चौकार. राऊंड द विकेट, डीजे क्या बात आहे, बारके कांबळेचं संगीत सामना जिंकू शकत नाहीये. राऊंड द विकेट, हा चेंडू टॉपेज असेल, जेलची संधी इथे मात्र नकारत नाहीये, फलंदाज बाद. आणि बारके कांबळे सामन्यामध्ये फक्त सोता बाकी. चेंडू टॉपेज असेल, संधी इथे मात्र नकारत नाहीये, फलंदाज जिंकणार आपण पाहतोय निंबोली संघ. डीजे सामन्यामध्ये इथे मात्र मजा नाहीये, एकतर्फी सामना तुम्ही एन्जॉय करत आहेत. फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहतो स्क्वेअरच्या दिशेने जातोय, फक्त सिंगल. विजयासाठी आपण पाहतो अजूनही बऱ्याच धाव्याची गरज असेल. आता मध्ये सामना फक्त एवढ्यासाठीच असेल की निंबोली संघ हा सामना किती धाव्यांनी जिंकेल. फक्त 1 चेंडू फेकायचा आहे, लगेच विजय संपादित करेल. आता नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कांबा संघाला आपण पाहतोय बाय मिळाले, त्यामुळे जवळ जवळ सामना असेल. रायते बनाम निंबोली सामना जिंकला इथे निंबोली संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. तर इथून आपण पाहतोय आरसीसी राया संघ हार्ड लक मित्रांनो, आपण पाहतोय या स्पर्धेमधून त्यांना निरोप घ्यावा लागतोय. विजय संघाचा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सेमीफायनल मध्ये पोहोचतोय संघ तुम्ही पाहताच उमेश केडेंचा निंबोली संघ.